गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बाकी ज्ञानेश नेहमीप्रमाणे स्कूलला गेलेला आहे आणि काय ना, आता ज्ञानेशची मार्च महिन्याच्या एंडिंगला एक्झाम आहे. तर तेच आणि मला पण असं झालं की कधी ज्ञानेशची एक्झाम होते आणि त्याला सुट्ट्या लागतात. खरं म्हणजे ज्ञानेश ना सकाळी उठायचा खूप कंटाळा करतो. खरं म्हणजे ना, त्याला डोळ्यात एवढी झोप असते ना, तो मला बोलत असतो, मम्मी मला प्लीज झोपू दे ना. पण मी त्याला सांगते, बाळा तुझी स्कूल आहे ना. आणि मी त्याला नेहमी सांगते, बाळा फक्त हे 2-3 महिनेच बाळा तुला सकाळी उठायचं आहे, नंतर बाळा तुझी दुपारची शाळा आहे आणि ज्ञानेशची फर्स्ट स्टँडर्डला दुपारची शाळा आहे. त्यामुळे काय टेन्शन नाही, म्हणजे तो आरामात उठेल वगैरे. म्हणजे झोप कंप्लीट होईल हे महत्त्वाचं. आणि जेव्हा आपली झोप कंप्लीट होते ना, तेव्हा एकदम छान, म्हणजे आपलं हे जे माइंड आहे ना, एकदम रिलॅक्स आणि एकदम मस्त शांत होतं. तर इथे मी चहा घेतलेला आहे. तर इथे मी आलं टाकून मी ते ब्लॅक टी केलेला आहे. तर मी सकाळीच केला होता, तर ज्ञानेशला दिला आधी आणि मग मी नव्हतं पिलं, कारण सकाळी खूप उशीर झाला होता म्हणून मी आधी ज्ञानेशला शाळेमध्ये नेऊन सोडलं. तर मी आता पटापट चहा पिऊन घेते, बाकी छोटी मोठी कामं आहेत ती करून घेते. म्हणजे खरं म्हणजे ना, मी ना काल रात्री कपड्यांची मशीन लावली होती, वॉशिंग मशीन. तर काल एवढा कंटाळा आला ना मला, तर मी ते कपडे मशीनमध्येच ठेवून दिले, मी सुकत नाही टाकलेले. तर आता कपडे काढते आणि मी सुकत टाकते. तर त्याआधी मी चहा पिऊन घेते. तर मी इथे सुकलेले कपडे काढून घेतलेले आहेत आणि तुम्ही ते बघू शकतात की इकडे या साईडला ज्ञानेशचे जेही कपडे आहेत ते मी इथे सुकत टाकलेत बेडवरती. आणि जे काही कपडे मी हाताने धुतले होते ते मी बेडरूममधल्या विंडोमध्ये सुकत टाकले. बाकी हे मशीनला कपडे लावले होते. तर इथे म्हणजे जागा नव्हती म्हणून मी, आणि हे कसे मशीनमधले कपडे होते वॉशिंग मशीनमध्ये, त्यामुळे पंख्याखाली हे कपडे आरामात पटकन सुकतात. आता हे जे कपडे आहेत मी या कपड्यांच्या घड्या घालून घेते आणि व्यवस्थित जागी हे कपडे ठेवून घेते. तर हे माझे 3 ड्रेस आहेत आणि बाकी ज्ञानेशचे तर आजच मी काही कपडे हाताने धुतले आणि काही वॉशिंग मशीनमध्ये लावले होते. तर हे सगळे माझेच कपडे आहेत, मी व्यवस्थित वॉर्डरोबमध्ये ठेवून घेते आता. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे मला सुकवलेल्या मिरच्या करायच्या आहेत. त्यासाठी मी इथे या अर्धा किलो मिरच्या घेतलेल्या आहेत. तर मी सहज म्हणजे बदलापूरला गेली होते, मला मिरच्या दिसल्या, खूप छान सुंदर होत्या आणि स्वस्त होत्या. तर त्यासाठी मी 20 रुपये पाव मिरच्या होत्या, तर मी 40 रुपये अर्धा किलोने या मिरच्या आणलेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकतात, मी इथे हिंग घेतलेला आहे 1 वाटी, अर्धी वाटी मीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी लाल तिखट. हे तिन्हीही आपल्याला एका प्लेटमध्ये घेऊन छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर मी इथं एक खाली प्लेट घेतलेली आहे, त्या प्लेटच्या वरती मी ही स्टीलची चाळण घेतलेली आहे. आता हे हिंग, मीठ आणि मसाला मला हे
या मिरचीमध्ये भरायचं आहे। त्यासाठी मी आधी मिरच्या चिरून घेणार आहे। तर मी याचे देठ अजिबात काढणार नाही, मी फक्त हलक्या हाताने अशी उभी चीर मारून घेणार आहे। जो चाकूचा जो टोक आहे त्या टोकाच्या साहाय्याने मी अगदी हलक्या हाताने मी छान मस्त अशी हलकी अशी चीर मारून घ्यायची आहे। तर आणि स्पूनच्या साहाय्याने छान मस्त अशी ही जी आपण पावडर करून घेतलेली आहे, मीठ, मसाला आणि हिंग, त्याची ही जी पावडर आहे ती पावडर या मिरचीमध्ये भरायची आहे। तर मी अशा पद्धतीने छान मस्त अशा पद्धतीने मी यामध्ये ही पावडर भरून घेतलेली आहे आणि आता ही मिरची मी चाळणीमध्ये ठेवणार आहे। तर अशा पद्धतीने मी सर्व मिरच्या अशीच मध्ये चीर मारून म्हणजे चाकूच्या साहाय्याने मध्ये चीर मारून या मिरचीमध्ये मी ही जी पावडर आहे पावडर भरून घेणार आहे। आणि काय ना, जेव्हा डाळ भात असू दे वगैरे, तेव्हा डाळ भाताबरोबर काहीही नसतं, म्हणून ठरवले की चला आपण छान मस्त हिंग आणि मीठ आणि मसाला भरून छान मस्त मिरच्या सुकवून घेऊया। म्हणजे कसं आहे ना, डाळ भात असो किंवा भाकरी भाजी असू द्या किंवा खिचडी भात असू द्या किंवा म्हणजे आपण जर मिसळ म्हणजे राईस आणि उसळ केली असेल तर त्याबरोबरसुद्धा या तळलेल्या मिरच्या खूप सुंदर छान लागतात। म्हणून ठरवलं की आपण भरलेल्या मिरच्या करूया, म्हणजे म्हणजे हिंग मीठ भरून मिरच्या छान मस्त अशा सुकवून घेऊया। तर मी अशा पद्धतीने सर्व मिरच्या भरून घेतलेल्या आहेत एका चाळणीमध्ये, छान मस्त अशा मी उभ्या करून ठेवलेल्या आहेत म्हणजे। आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की ना, जसजशा या मिरच्या सुकत जातात तसं या मिरच्यांना पाणी सुटत जातं। तर मी दिवसभरामध्ये या किचनची जी खिडकी आहे तर मी किचनच्या खिडकीमध्ये ठेवणार आहे आणि रात्रभर पूर्ण पंख्याखाली मी ह्या मिरच्या सुकवून घेणार आहे। कारण बिल्डिंगमध्ये तर ऊन वगैरे असं काहीही नसतं, तुम्ही ते बघू शकता सकाळ झालेली आहे आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी ही जी मिरची आहे किचनच्या खिडकीमध्ये मी या मिरच्या ठेवलेल्या आहेत। आणि तुम्ही बघू शकता 3 दिवसानंतर या मिरच्या अशा पद्धतीने छान मस्त म्हणजे सुकलेल्या आहेत। तुम्ही बघू शकतात की ह्या मिरच्या काळ्या का पडलेल्या आहेत, कारण कसं आहे ना, यामध्ये जो मीठ आहे तर मिठामुळे या मिरच्या थोड्या काळ्या पडलेल्या आहेत। कारण काही मिरच्या कवळ्या असतात, काही वजलेल्या असतात अशा, त्यामुळे तरी आणि मिरच्या जरी काळ्या पडल्या तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण त्या तळल्यानंतर खूपच छान सुंदर अशा लागतात। आणि तुम्हाला सांगेल की परत 2 दिवसानंतर म्हणजे तुम्ही बघू शकतात खूप छान मस्त या मिरच्या सुकवलेल्या आहेत, मी सुकवून घेतलेल्या आहेत। मी पूर्ण 1 आठवडा या मिरच्या पूर्ण सुकवून घेतलेल्या आहेत, म्हणजे रात्रभर पंख्याखाली आणि दिवसभर किचनच्या खिडकीमध्ये अशा करून या मिरच्या मी सुकवून घेतलेल्या आहेत आणि छान मस्त कडक अशा या मिरच्या सुकवलेल्या आहेत। तर मी या ज्या मिरच्या आहेत तर काही मिरच्या मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत तळण्यासाठी आणि काही मिरच्या मी छान मस्त ही जी बरणी आहे या प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये मी ह्या मिरच्या स्टोअर करून ठेवणार आहे। आणि या ज्या मिरच्या आहेत तुम्ही डाळ भाताबरोबर त्या किंवा नुसती म्हणजे भाकरी असेल किंवा चपाती असेल, तुम्ही नुसती चपाती भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकतात किंवा छान मस्त ही मिरची तळून हिचा चुरा करून यामध्ये लसूण कांदा टाकून सुद्धा तुम्ही खाऊ शकतात। या मिरच्या डाळ भाताबरोबर भाकरीबरोबर खूपच सुंदर छान अशा लागतात। आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, लग्नाच्या अगोदर मी ह्या मिरच्या एवढ्या खायचे ना, आई नेहमी डबा भरून या मिरच्या छान मस्त तळून ठेवायची। तुम्ही बघू शकता तळल्यानंतर या मिरचीचा कलर कसा झालेला आहे आणि एकदमच सही। आणि तेल थोडं असं जास्त कडक गरम करून घ्या, म्हणजे कसं मिरची छान मस्त तळली जाईल। तर तुम्ही बघू शकता की छान कलर आलेला आहे मिरचीला। तर मी अशा पद्धतीने छान मस्त
ही मिरची तळून घेतलेली आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल, जशा मिरच्या सुकत जातात ना तसं ना मिरच्यांना थोडं पाणी सुटतो. त्यामुळे तुम्ही खाली अशी एक प्लेट ठेवा, म्हणजे तो पाणी सगळा चाळणीतून त्या प्लेटमध्ये उतरेल. कारण आपण त्यामध्ये या मिरचीमध्ये आपण मीठ ॲड करतो, त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, मिठामुळे थोडं पाणी सुटतं असं आहे. आणि पाणी सुटलं तरी काही हरकत नाही, उलट त्या मिठाच्या पाण्यामध्ये मिरच्या अजूनच खूप सुंदर छान अशा लागतात आणि त्या मिठाच्या पाण्यातच सुकल्यानंतर अप्रतिमच लागतात. तर मी अशा प्रकारे सर्व मिरच्या तळून घेतलेल्या आहेत आणि या मिरच्या खूप सुंदर छान अशा लागतात. आणि तुम्ही ह्या मिरच्या तळून एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतात. इथे सुद्धा मी एक असं प्लॅस्टिकचा डबा घेतलेला आहे. या प्लॅस्टिक डब्यामध्ये मी या मिरच्या स्टोअर करून ठेवणार आहे. तुम्ही बघू शकतात की मिरची छान अशा प्रकारे मस्त कुरकुरीत आणि दाबल्याबरोबर छान मस्त एकदम बारीक झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे अगदी घरच्या घरी तुम्ही मिरच्या सुकवून ठेवू शकतात. आणि ही जी पद्धत आहे तर आई अशा पद्धतीने घरी मिरच्या सुकवायची. तर मी जशी माझी आई मिरच्या घरी करते तसंच मी मिरच्या घरच्या घरी सुकवण्याचा प्रयत्न केला होता. खूपच छान. तर संध्याकाळच्या जेवणाला इथे मी कोबी आणि बटाटा याचे मी पराठे करणार आहे. अगदी झटपट अशा पद्धतीने मला इथे पराठे करून घ्यायचे आहेत. तर इथे मी एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, अगदी 1 चमचा. आणि थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला याचं छान मस्त कणिक मळून घ्यायचं आहे. आणि कणिक मळून झाल्यानंतर झाकण ठेवून 15 मिनटं हे कणिक आपल्याला छान मस्त साईडला ठेवून द्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, इथे मी बटाटा बॉईल करून छान मस्त स्मॅश करून घेतलेला आहे. कोबी बारीक चिरून घेतलेला आहे. इकडे तुम्ही बघू शकतात की मी रविवारी मंचुरियन केले होते. तर त्याचं जे काही सारण होतं ते म्हणजे जे स्टफिंग होतं ते राहिलं होतं ते मी एका डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं होतं. ते सुद्धा मी यामध्ये वापरणार आहे. फ्राय पॅनमध्ये मी ऑइल ॲड करून गरम करून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला सर्वप्रथम जिरं राई ॲड करायचं आहे आणि थोडीशी हळद ॲड करायची आहे. तुम्हाला माहिती आहे इथे मी खूप मोठी चुकी केली. खरं म्हणजे मला आधी कांदा ॲड करायचा होता, तर मी यामध्ये आधी कोबी ॲड केला आणि कोबी ॲड केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे आपल्याला आधी कांदा ॲड करायचा होता. तर मग ठीक आहे यार, आता काय करायचं, म्हणून मी कांदा पण नंतर ॲड केला. त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे. आणि फ्राय करून झाल्यानंतर आपण जे मंचुरियनचं जे स्टफिंग होतं ते सुद्धा मी ॲड करून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट ॲड केलेले आहे. आणि जर तुम्हाला लाल तिखट नको असेल तर तुम्ही स्किप करून तुम्ही इथे आलं लसूण मिरची पेस्ट वापरू शकतात. पण लाल तिखट टाकल्याने खूप छान मस्त अशी चव येऊन जाते. तर इथे मी 2 चमचे लाल तिखट ॲड केलेले आहे. चवीनुसार थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आणि झाकण ठेवून हे चांगलं 15 मिनटं आपल्याला या भाजीला वाफ द्यायची आहे. 15 मिनटं झालेले आहेत. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण जे बटाटे बॉईल करून स्मॅश करून घेतले होते ते आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. आणि ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा अगदी 1 ते 2 मिनटं झाकण ठेवून आपल्याला वाफ द्यायची आहे. तुम्ही बघू शकता ते बटाटे छान मस्त मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. मी झाकण ठेवून फक्त अगदी 1 ते 2 मिनटं वाफ देणार आहे. आता इथे 2 मिनटं झालेले आहेत. भाजीला छान मस्त वाफ भाजी खूप छान मस्त अशी तयार झालेली आहे. तर आता मी ही जी भाजी आहे थंड करून एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता भाजी थंड झालेली आहे. एका बाउलमध्ये मी काढून घेतलेली आहे. आता मी इथे एका वाटीमध्ये चांगली 7 ते 8 चमचे मोठे 7 ते 8 चमचे मी साखर घेतलेली आहे. आता इथे हा जो दही आहे हा अर्धा किलो दही आहे. तर मी यातलं थोडंसं म्हणजे 3 ते 4 चमचे मी दही काढून घेणार आहे. म्हणजे विरजनासाठी नेक्स्ट टाईम म्हणजे मला या दह्याचं विरजन लावता येईल, कारण हे दही खूप घट्ट आहे म्हणून. तर मी अगदी पाव किलो यातलं दही काढून घेतलेलं आहे, कारण मला आणि ज्ञानेशला पराठ्यांबरोबर पूर्ण अर्धा किलो तर दही अजिबात लागणार नाही, म्हणून मी पाव किलो दही काढून घेतलेलं आहे. आता याच भांड्यामध्ये थोडी साखर ॲड करून छान व्यवस्थित मी हे मिक्स करून घेतलेलं आहे. आणि असं घट्ट दही मला आणि ज्ञानेशला पराठ्यांबरोबर खायला तर खूपच आवडतो.
आता झाकण ठेवून मी हे दह्याचं भांडं साईडला ठेवलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. मी ते छान मस्त कणकेच्या 2 पोळ्या लाटून घेतलेल्या आहे. एका पोळीवरती कोबी आणि बटाटा याची भाजी छान मस्त या चपातीवरती मी छान मस्त पसरून घेतलेली आहे. आता यावरती आपल्याला दुसरी चपाती आहे ते ॲड करायची आहे आणि याच्या ज्या कडा आहेत ना त्या आपल्याला छान मस्त अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने मी छान मस्त सगळ्या कडा फोल्ड करून घेतलेल्या आहेत. आणि या कडा फोल्ड करून घेतल्यानंतर लाटण्याच्या साह्याने अगदी हलक्या हाताने आपल्याला म्हणजे पोलपाटावरती आपल्याला छान मस्त पीठ लावून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला छान मस्त लाटण्याच्या साह्याने छान मस्त हलक्या हाताने थोडी ही पोळी लाटून घ्यायची आहे. तवा गरम करायचा, त्या तव्यावरती थोडंसं आपल्याला तूप ॲड करायचं आहे आणि त्यानंतर हा जो पराठा आहे या तव्यावरती ॲड करून दोन्ही साईडला छान मस्त आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की अशा पद्धतीने जर तुम्ही पराठा केला ना तर एकदम अगदी झटपट असा होतो आणि ही अगदी पराठा बनवायची अगदी सोपी पद्धत आहे. आणि तुम्ही हा पराठा जर तुम्ही दोन्ही साईडला जर खरपूस असा भाजून घेतलात तर हा पराठा खूप टेस्टी असा लागतो. आणि मी इथे तुपाचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला तूप नको असेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकतात, पण तुपाने खूप छान मस्त असं म्हणजे चव येऊन जाते. आणि लहान मुलं तर तूप असं खात नाही, मग करायचं काय. तर आपण असंच पराठ्यांबरोबर आपण पराठ्यांना तूप लावून मुलांना देऊ शकतो. तर इथे दोन्ही साईडून मी छान मस्त पराठा खरपूस भाजून घेतलेला आहे. एका ताटामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेला आहे आणि इथं एका वाटीमध्ये दही आहे. हा पराठा दह्याबरोबर अप्रतिम सुंदर छान लागतो. आता मी कटरच्या साह्याने या पराठ्याचे 4 भाग करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकतात अगदी यातलं स्टफिंग किती छान दिसतं ना आतलं. आणि हा पराठा तर अप्रतिम लागतो. अशा पद्धतीने पराठा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आणि असा पराठा दह्याबरोबर तर खूपच सुंदर छान असा लागतो. तर तुमच्याकडे ना जर भाज्या शिल्लक असतील थोड्या तर तुम्ही अशा पद्धतीने त्या भाज्या बारीक चिरून त्यांना वाफ देऊन त्यामध्ये थोडा बटाटा टाकून तुम्ही अशा प्रकारे मुलांना मिक्स व्हेजिटेबल तुम्ही पराठा मुलांना देऊ शकता. तर हे पराठे दह्याबरोबर खूप सुंदर छान असे लागतात. ज्ञानेशला तर हा पराठा खूपच आवडला. परंतु तुम्हाला माहिती आहे ज्ञानेशसुद्धा माझ्या बाजूला पराठा करत होता. त्यांनी अगदी छोटासा पराठा केलेला आहे. त्याचा एक छोटासा प्रयत्न असतो की जसे मम्मी माझ्यासाठी पराठे करते तर त्याचं म्हणजे मलाही करता आलं पाहिजे असं त्याला वाटतं, म्हणून तो माझ्या बाजूला उभा राहून तो सुद्धा प्रयत्न करत असतो. तर असे त्यांनी ज्ञानेशनी असे इथे 2 पराठे तयार करून घेतलेले आहेत. तर खूप चांगली गोष्ट आहे की तो प्रयत्न करतो आहे. तर आणि ना हे अशा पद्धतीचा जो पराठा आहे ना खूप सही छान लागतो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर गाईज मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट बाळा. बोल बोलेल. ज्ञानेश बोलतो की मी तुम्हाला गुड नाईट बोलतो. आता उद्या सकाळी उठून मी तुम्हाला गुड मॉर्निंग बोलेल. हो ना ग माय स्वीट बेबी तू ये माय स्वीट बेबी ना. हो मम्माचा कोण आहेस तू? बेबी. मामाचा स्वीट बेबी आहे. तर बाय बाय, गुड नाईट. बाय बाय, गुड नाईट. क्लोज कर. बाय बाय.